आज आपण इथे ढाबा स्टाईल झटपट बनणारी दूध शेवची भाजी बघतोय. चला वेळ न घालवता बघूया. नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारे तडका या माझ्या युट्यूब इन्स्टंट फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करते आहे. आज मी तुमच्यासाठी दूध शेव भाजी घेऊन आली. बघा, भाजीला ज्यावेळेस काय नसतं ना, मग त्यावेळेस डोक्यात सारखा विचार असतो की काय बनवायचं, वेगळं काय बनवायचं. मी आज नाशिक साईडची तुम्हाला प्रसिद्ध अशी दूध शेव भाजी घेऊन आली आहे. तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं. बघू शकता आपण दूध शेव भाजीसाठी इथं शेव घेतली, दूध लागणार आहे. इथं तिखट आणि कमी तिखट अशा दोन्ही शेव घेतलेले आहेत. 2 कांदे, 2 टॅमॅटो, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरं हे खडा मसाला. इथं मगजतरी आणि काजू भिजत टाकलेत. इथं कोथिंबीर, तेल, चवीनुसार मीठ, गरम मसाला, कसुरी मेथी, बेडगी चटणी, हळद, धना जिरा पावडर, लाल तिखट, जिरं मोहरी फोडणीला, लसूण, आलं आणि एक हिरवी मिरची त्याच्यामध्ये वाटून घेतली. बघा, सगळ्यात अगोदर आपण मगजतरी आणि काजू जे भिजत ठेवले होते ते आपल्याला छान बारीक करून घ्यायचेत मिक्सरमधनं. बघू शकता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि एकदम मऊ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. त्यांनी काय होतं, ह्या ग्रेव्हीला छान घट्टपणा येतो, आपल्या ग्रेव्हीला थिकनेस मस्त येते. तर बघू शकता इथं आपलं वाटून झालेलं आहे. आता आपण भाजीची तयारी करूया. चला, सगळ्यात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवूया आणि इथं 3 पळी तेल घेतलेलं आहे मी. थोडं तेलाचा वापर जास्त आहे ह्या भाजीला. बघू शकता तेल गरम झालं की आपण जे खडा मसाला घेतला आहे, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरं हे आपल्याला तेलामध्ये टाकायचे. हा खडा मसाला तेलामध्ये छान होऊन द्यायचा आहे. खडा मसाला तेलामध्ये भाजला की आपल्याला त्याच्यामध्ये ना पुढची जिरं मोहरी वगैरे सगळं ॲड करायचं आहे. बघू शकता इथं आपला खडा मसाला झालेला आहे. आता 1 चमची मोहरी आणि 1 चमचा जिरं आपल्याला तेलामध्ये ॲड करायचे. बघू शकता इथं मोहरी आणि जिरं छान तेलामध्ये तडतडलं की आपल्याला बघा झालेलं आहे. जिरं मोहरी चांगलं तडतडते. आता आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे, इथं मी कांदा बारीक चॉपरच्या साहाय्याने चॉप करून घेतला आहे, जेणेकरून ग्रेव्हीमध्ये तो मिक्स होतो. आणि जास्त मोठा कांदा असला ना की ग्रेव्हीच्या वर तो दिसतो मोठा कांदा, त्यामुळं शक्यतो तुम्ही बारीक कांदा चिरून टाका. बघू शकता कांदा आपल्याला छान लालसर करून घ्यायचा आहे. आता कांदा होत आलेला आहे. त्याच्यामध्ये लसूण, आलं आणि 1च मिरची मी टेचून घेतलेली आहे. तुम्हाला नसेल टेचायचं तर तुम्ही मिक्सरवरनं काढूनसुद्धा त्याच्यामध्ये टाकली तरी काही हरकत नाही. आता त्याचा जोपर्यंत कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपल्याला कांद्याबरोबर ते परतून घ्यायचे. बघू शकता आता 1 मिनटं जवळजवळ मी हे परतून घेतलेलं आहे. ह्याचा कच्चापणा गेलेला आहे आलं लसूणचा. आता आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचे, टॅमॅटो टाकायचे. 2 बारीक टॅमॅटो चिरून घेतले, ते सुद्धा ह्या कांद्याबरोबर छान आपल्याला परतून घ्यायचे. आता कांदा आणि टॅमॅटो मऊ होण्यासाठी आपल्याला काय करायचे, त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे. बघू शकता त्याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि 1 मिनटासाठी हे झाकून ठेवते बारीक गॅसवर. त्याने काय होईल, कांदा आणि टॅमॅटो छान मऊ होईल. बघू शकता इथं आता टॅमॅटो कांदा आपला मऊ झालेला आहे. आता आपल्याला ड्राय मसाले टाकायला सुरुवात करायची. तर सगळ्यात अगोदर मी इथं अर्धा चमचा हळद टाकते. मग इथं बेडगी चटणी 1.5 चमचा, त्याने छान कलर येतो भाजीला. आपल्या ठेवणीतलं लाल तिखट 2 चमचे, तसेच धना जिरा पावडर प्रत्येकी 1 चमचा. आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे मसाले चांगले हलवून घ्यायचे. बघू शकता व्यवस्थित मसाले हलवून घ्यायचे. आता काय करायचे, आपल्याला मसाले छान मिळून येण्यासाठी किंवा चांगले भाजण्यासाठी, तरी येण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. शक्यतो तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा भाजीमध्ये. फोडणी ज्यावेळेस दिल्यानंतर त्याने काय होतं, तरी खूप छान येते भाजीला. बघू शकता थंड पाण्याने एवढी तरी येत नाही. आता हे व्यवस्थित पाणी मसाल्यात मिक्स करून घेऊया. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ह्या ग्रेव्हीला पाणी ॲड करायचे. बघू शकता तुम्हाला भाजीला किती पाणी लागणार आहे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. आता इथं आपलं पाणी टाकून झालेलं आहे. आता आपण त्याच्यावर आहे ना अजून थोडंसं पाणी ॲड करते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता आपल्याला झाकण लावून 1 मिनटासाठी ठेवून द्यायचे, ज्याने
चांगली उकळी येईल आणि तरी पण खूप छान येईल. बघू शकता तरी पण खूप छान आली आणि आपली ग्रेव्ही पण उकळते. आता ह्याच टायमाला काय करायचं, आपण काजू आणि मगजतरी ह्याची पेस्ट केली ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची. हे उकळी आल्यानंतर, आता ही उकळी आलेली आपण ही पेस्ट टाकायची आणि हलवत हलवत गॅस फास्टच थोडासा ठेवायचा, हलवत हलवतच त्याला शिजवून द्यायचे. बघू शकता आता इथं आपली भाजीला छान ग्रेव्ही आपली घट्ट व्हायला लागलेली आहे. मगजतरी आणि काजू तेच काम करतं, आपल्याला झाकण ठेवायचं कारण की आपण कोणताच मसाला वापरला नाही ना, काजूनी हे घट्टच होतं. आता झाकण काढून आपण गरम मसाला ह्याच्यामध्ये ॲड करूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया गरम मसाला आणि आता पुन्हा एकदा झाकण ठेवूया 1 मिनिटासाठी, म्हणजे तो मसाला त्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. बघू शकता 1 मिनिटासाठी बारीक गॅसवर. आता 1 मिनिटांनी पुन्हा खोलूया. 1 मिनिट झालेला आहे. आता आपण खोलूया. बघा हे सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं. बघू शकता आता ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं. तर मी 1 पेला दूध घेतलेलं आहे आणि ही भाजी आहे ना 4 माणसांच्या प्रमाणात केलेली आहे. तेवढं प्रमाण मी इथं दाखवलेलं आहे. आता दूध मी घेतले आणि दूध आहे ना आपल्याला शक्यतो कोमट दुधाचा वापर करायचा आहे. थंड दुधाचा वापर करू नका, कोमट दुधाचाच वापर करा. बघू शकता इथं दूध टाकून झालेलं आहे. व्यवस्थित हलवून घेऊया. छान हलवून घ्यायचं आहे आणि तरी पण साईडने दिसतीच आहे तुम्हाला सुटलेली. आता आपण ह्या शेव आणि गाठिया ह्याच्यामध्ये टाकायच्या. तुम्हाला जेवायला बसतानाच तुम्हाला ह्याच्यामध्ये शेव आणि गाठिया टाकायच्यात, अगोदर टाकू नका, नाही तर मऊ भाजी होती. मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी अगोदर करते म्हणून मी थोड्या इथं ह्याच्यामध्ये टाकल्यात. बघू शकता आता शेव गाठिया आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया. तुम्हाला जितक्या हवेत तेवढ्या टाकायच्या आणि थोडंसं झाकण लावून परत ठेवायचं 5 मिनिटासाठी. कसुरी मेथी आपण जी घेतली ती हातावर छान क्रश करायची आणि ह्या ग्रेव्हीला एकदम ढाबा स्टाईल चव येते. एकदम सुंदर लागतं कसुरी मेथीने टेस्ट. बघू शकता कसुरी मेथी हातावर क्रश करून मी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकते आणि पुन्हा एकदा झाकण लावून 1 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचे. कसुरी मेथीचा फ्लेवर त्यात उतरला पाहिजे ना. बघा झणझणीत चमचमीत अशी आपली ढाबा स्टाईल दूध शेव भाजी तयार झालेली. कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मी दाखवलेल्या दूध शेव भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.